गुड मॉर्निंग. आज आपण बघणार आहोत ॲपल हेअरकट. ॲपल हेअरकट करत असताना प्रथम सेक्शन करून घ्यायचे आहे. त्यानंतर बॅकचे केस क्लायंटच्या चॉईसप्रमाणे कट करायचे. मग आपल्याला एक गाईडलाईन मिळते. त्यानंतर त्याच गाईडलाईनने हेअरकट करून घ्यायचा आहे. नंतर वरती आपण जे सेक्शन केलेले आहे ते खोलायचे आणि त्याच केसांवरती छान विंचरून घ्यायचे आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. आपण अगोदर जे केस कट केले होते त्याच लेवलला त्याच गाईडलाईनने वरचेही केस कट करून घ्यायचे आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. अशाच प्रमाणे आपण दुसऱ्या साईडचे सेक्शनही सोडणार आहोत आणि तेही कट केलेल्या केसांवरती छान विंचरून घ्यायचे आहे. त्यानंतर पहिल्याप्रमाणेच हेही आपण केस कट करणार आहोत. अगदी पहिल्याच पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग देऊन केस पुन्हा पुन्हा विंचरून राहिलेले केस कट करायचे आहे. आपल्याला प्रथम जी गाईडलाईन मिळालेली आहे त्याच गाईडलाईनने आपण समोरून केस एक लेवलमध्ये कट करणार आहोत. अशा पद्धतीने जर तुम्ही हेअरकट केला तर तो हेअरकट करण्यासाठी खूप सोपा जातो. अगदी स्टेप बाय स्टेप आज हेअरकट दाखवलेला आहे. ॲपल हेअरकट करत असताना जर तुम्ही बॅकला सुरुवात केली, पाठीमागून हेअरकट करायला सुरुवात केली तर समोरून केस छोटे होत नाही. खूप वेळा काय होतं की आपण समोरून हेअरकट करत असतो त्यावेळेला पाठीमागून केस वरती जाऊ शकतात. त्यासाठी आपण प्रथम बॅकला क्लायंटच्या चॉईसप्रमाणे गाईडलाईन घ्यायची आहे आणि नंतरच हेअरकट करायचा. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात किती छान असा एकसारखा हेअरकट झालेला आहे. त्यानंतर ड्रायरने सेटिंग केली तर तेवढी फिनिशिंग ह्या हेअरकटमध्ये दिसत नाही. आपण ड्रायरनेही करू शकतो, पण स्ट्रेटनिंगने जर तुम्ही त्यांना सेट करून दिले तर ते खूप छान दिसतात आणि ह्या छोट्याशा मुलीही खूप हॅपी होतात. हेअरकट आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन हेअरकट सोबत. थँक्यू.